पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत। त्यातच आता ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीने उडी घेतलेली आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची ईडीने माहिती मागवली आहे। पुणे पोलिसांकडून ईडीने सर्व आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली आहे। या संदर्भात आपचा कार्यकर्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर नोटांच्या बंडलांसह तो उपअभियंता पसार झालाय। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम आपली नाही असं सांगत वेळ मारून नेली। नागपुरातील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय। राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला असून या संबंधित योग्य ती काळजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात येते। नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाच्या संतापाला सामोरं जावं लागलंय। मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे आमदार प्रणिती शिंदे या दुष्काळी दौऱ्यावर होत्या। यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा देत आरक्षण मिळाल्यावरच गावात या असं सांगत त्यांना गावातून परतीचा मार्ग धरायला भाग पडलं। चिपळूण शहरामध्ये सध्या मचूळ पाणी पुरवलं जातंय। यामुळे नागरिक हैराण झाले असून अनेकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। अनेक तरुणांसमवेत बुधवारी ही सगळी मंडळी पालिकेमध्ये थाळी वाजवत जाताना दिसली। प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला हे करावं लागलं अशी त्यांची भूमिका आहे। यंदा पावसाने आखडता हात घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये सातत्याने होत असलेली घट नाशिककरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। मागील 5 वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा सर्वाधिक जलपातळीमध्ये घट झाल्याचं निरीक्षण जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नोंदवण्यात आलंय। विशेष म्हणजे जिल्ह्यातील 15 तालुक्यामधील 10 तालुक्यातील पाणी पातळी 5 मीटर खाली असून यामध्ये नाशिक आणि निफाड सारख्या तालुक्यांचाही समावेश आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिककरांसमोर जलसंकट अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत। मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉनमध्ये बिबट्या शिरला होता। यावेळी मोहित विजय अहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीमध्ये जेरबंद केले। शहरातील भायगाव जाजूवाडी परिसरामध्ये साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये ही घटना घडली। बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग, पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार आहेत। यासाठी बेस्ट प्रशासनाने PMI इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनी सोबत करार केलाय। मात्र बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये 3000 बसेस स्वमालकीच्या राखण्याच्या धोरणाला याचा फटका बसणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या कॅब आणि रिक्षा चालकांनी मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय। त्यामुळे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर काही मिनिटात येणाऱ्या कॅबसाठी बराच वेळ थांबावं लागत होतं। त्यासह इतर दिवसांपेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्याचं दिसलं। कॅब चालकांच्या अचानक संपामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। जालना मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासियांची अनेक दिवसापासूनची मागणी अखेर पूर्ण झालेली आहे। येत्या 7 मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे। या रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखवण्यात येईल अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे। महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे। महानगर गॅसने CNG दरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे। CNGच्या दरामध्ये प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलेला आहे। आता मुंबईमध्ये महानगर गॅसने CNGची किंमत प्रति किलोग्रॅम 73 रुपये 50 पैसे इतकी असेल। बुधवारपासून हे नवे दर लागू होणार आहेत। या दरम्यान PNGच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये।
देशाच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं असून पावसाची शक्यता कायम आहे। पुढील 24 तासात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। परिणामी उत्तर भारतात तापमानामध्ये घट झालेली आहे। महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपलं असून हवेत गारवा पाहायला मिळतोय। वांद्रे कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। या प्रकारच्या अत्याधुनिक सेवेला आणि त्यासाठीच्या 1016.38 कोटी रुपये खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पीय 156व्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे। शेतकऱ्यांनी पुन्हा एकला चलो दिल्लीची हाक दिलेली आहे। शेतकरी संघटनांच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवलाय। आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता होती। शेतकरी मोर्चामुळे दिल्लीमध्ये कलम 144 कलम लागू करण्यात आलेला आहे। दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन अलर्टवर आहे। रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यात। एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत। अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकलेले आहे। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे। या यादीनुसार आता अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत। यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्ये देखील फार उत्सुकता आहे। 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर अवॉर्डचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 11 मार्च 2024 रोजी भारतीय सिनेरसिकांना या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे। जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात। विनोदवीर जिमी किमेल चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उत्सुक आहेत।